मूर्त लक्षण सांगितल्यानंतर पुढच्या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी उत्तम लक्षण सांगत आहेत. उत्तम लक्षण म्हणजे जर आपल्याला उत्तम बनायचं असेल, उत्तम व्हायचं असेल तर म्हणे हे लक्षण किंवा हे जे गुण आहे ते तुम्ही आपल्या जीवनामध्ये आणा, वाढवा. तेव्हा आपल्या सगळ्यांना सगळं काही उत्तम पाहिजे. सुख पाहिजे उत्तम, घर पाहिजे उत्तम, सगळं. पण नुसतं इच्छा केल्याने उत्तम वस्तूची प्राप्ती होते. जोपर्यंत आपण उत्तम बनत नाही, श्रेष्ठ बनत नाही, तोपर्यंत श्रेष्ठ वस्तूची प्राप्ती होणे अशक्य आहे. अथवा उत्तम विद्या, अध्यात्म विद्या उत्तम विद्या म्हणते. प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययं राजविद्या राजगुह्यं. उत्तमं परमं सुखम. ही विद्या उत्तम का म्हटली आहे, श्रेष्ठ का म्हटली आहे? कारण याने जे सुख आपल्याला मिळतं ते उत्तम दर्जाचं आहे. आपल्या सगळ्यांना आहे खोकला, तब्येत उत्तम पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. त्यांना खोकला जर त्यांनी मागे बसा थोडंसं दुसऱ्या मागे. तर उत्तम विद्या अध्यात्म विद्या आहे. कारण जे सुख आपल्याला मिळतं ते उत्तम मिळतं. उत्तम सुख म्हणजे काय? तर म्हणजे जे टिकणारं आहे, जे आपल्या अधीन आहे ते सुख उत्तम. ते सुख उत्तम ज्याच्यामुळे दुःख होत नाही. जगामध्ये सुख आहे पण ते सुख दुःख मिश्रित आहे, प्युअर नाही, शुद्ध नाही. प्रत्येक सुखामध्ये दुःख आहे लागलेलं. ते म्हणतात विज्ञान जसं आहे, सायन्स विज्ञान एक समस्याचा उपाय ते करतं, निदान, पण त्याच्यामुळे 10 समस्या उत्पन्न. विज्ञानामध्ये इतका एक दोष आहे. म्हणून लहानपणी आम्हाला ते वादविवाद स्पर्धा व्हायची की विज्ञान जे आहे वरदान आहे की अभिशाप आहे. कारण एकीकडे वरदान आहे, दुसरीकडे काय अभिशाप. प्रत्येक या मशिनीमध्ये जे एक विज्ञानामुळे आविष्कार झाले, एकीकडे आपल्याला सकारात्मकता दिसते पण त्याचा दुसरी बाजू जी आहे त्याच्यावर दुष्परिणाम सुद्धा आहे. आता एवढ्या गाड्या बनवल्या, ऑटोमोबाईल, पण आता पर्यावरणाची वाट लागली. नुसतं धूळ, रात्री जर तुम्ही पाहायला चांदण्या दिसत नाही का? प्रदूषण. एकीकडे वाहन आपल्याला पाहिजे पण मग
साईड इफेक्ट आहे. तर इथे म्हणतात की पहा, तुम्ही उत्तम विद्या प्राप्त करा. उत्तम विद्या अध्यात्म विद्या म्हणून अध्यात्म विद्या विद्यानाम. विभूती योगामध्ये जेव्हा भगवान सांगतात मी कुठे आहे कुठे आहे कुठे आहे, त्यामुळे विद्येमध्ये सुद्धा मी आहे. पण कोणत्या विद्येत? अध्यात्म. अच्छा, अध्यात्म विद्याला उत्तम का म्हटलंय? कारण एक तर सांगितलं त्याच्याद्वारे मिळणारं सुख सगळ्यात बेस्ट, श्रेष्ठ. आणि दुसरं म्हणजे सा विद्या या विमुक्त आहे. विद्या त्यालाच म्हणतात, ज्ञान त्यालाच म्हणावं लागेल खरोखरचं ज्ञान, जे आपल्याला मुक्त करेल. मुक्त करणारी विद्याच विद्या आहे, नाहीतर अविद्या आहे. जागतिक जेवढे ज्ञान आहे ते काय? बंधन, बंधनाची उत्पत्ती. आणि ही विद्या मुक्त करते. आपल्याला बंधन नको, मुक्तीच पाहिजे. थोडंसं बंधन. गाडीमध्ये, कारमध्ये काही लोक पुढे नाही बसत का? म्हणे बेल्ट लावा. बेल्ट काय? बंधन. आमचे स्वामीजी म्हणतात, म्हणे हे जानू आहे, जानू. ते बंधन सुद्धा आपल्याला जर थोडीशी हिंट जरी लागली की इथे गेल्याने बंधन होईल, तर आपण टाळतो. तर बंधन म्हणजे काय? दुःख. आणि बंधन काय? फार छान सांगितलं, बंधू अधिक धन इज इक्वल टू बंधन. बंधू आणि धन. बंधू धन धन अधिकला काय म्हणतात? धन धन. बंधू प्लस धन बरोबर बंधन. या दोन वस्तूमध्ये जर आपण बांधले गेलो तर म्हणे बंधनाची मुक्ती उत्तम विद्येपासून. आता उत्तम विद्या प्राप्त करायची असेल तर उत्तम पुरुष बनावं. उत्तम पुरुष कसं बनायचं हे सगळ्या लक्षणे सांगितले ते आपल्या जीवनामध्ये आले पाहिजे. आता इथे म्हणतात, काल आपण पाहिलं बरेच लक्षण. आळशे सुख मानू नये, चाहाडी मनास आणू नये, शोधल्या न करू नये कार्य काही. पाहिलं होतं. त्यानंतर बहुत चिंता करू नये, निसुगपणे राहू नये, परस्त्री ते पाहू नये पापोती. हे म्हणतात बहुत चिंता करू नये. म्हणजे थोडी चिंता करावी, बहुत चिंता करू. आसुरी गुणांमध्ये एक आलेलं आहे 16व्या अध्यायामध्ये, चिंताम अपरिमेयाम. म्हणजे फार जास्त जो चिंतन करतो, चिंता करतो तो आसुरी असं म्हणतात. तर अपरिमेय म्हणजे तिथे काही मोजमापच नाही, चिंता चिंता. तेव्हा चिंता आपण केव्हा करतो? चिंतेचे अनेक कारण आहेत, पण एक कारण असं आहे की आपण आपल्याला फार मोठा करता मानतो की माझ्या केल्यानेच होईल. आपल्याला ते दिसतं की हे केल्याने होणार नाही, बरेच अडथळे आहे, कसं होईल, तर मग चिंता. पण जे भक्त लोक आहेत ते थोडं देवावर सुद्धा विश्वास ठेवतात. पण फक्त मीच करणारा नाही आहे, एक आणखीन आहे, तो मला मदत करेल. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, आवडीने भाव हरी नाम. तुझं मोकलीला ऐसे नाही. पूर्ण जगाची चिंता करतोय तो, तुला सोडेल असं नाही. तर आहे भयगोविंदमध्ये शंकराचार्य अगदी असंच म्हणतात, म्हणजे वा तू लकीम तव नास्ति नियंता, तिथे गती सज्जन संगती रेखा भवती भवार्णव तरणय नौका. तिथे त्या
साधकाला किंवा माणसाला किंवा त्या व्यक्तीला काय म्हणतात? वातुल. वातुल म्हणजे वेडा. अरे तू वेडा आहे. सगळं ओझं तू स्वतःवरच पाहत आहे, स्वतः पाहत आहे. तू जर प्रार्थना केली देवाची, तू सुद्धा चिंता करेल. पूर्ण जगामध्ये तूच सगळं करणार आहे असं. जेव्हा फार अहंकार असतो तेव्हा सुद्धा आपल्याला चिंता होते, कारण आता मी नाही करणार, होणार. लोकांना वाटतं माझ्यामुळे जग चालतं. लोक काय म्हणतात, तू गेल्यावर, तो म्हणतो मी गेल्यावर काय होईल, म्हणजे आत्ता चाललंय त्यावेळेला थोडं आणखी चांगल्या पद्धतीने चाललंय. चिंता, बहुत चिंता. ते एका भक्ताने छान सांगितलं देवाला, म्हणे मी तुमचं काम करीन. आपण एक कॉन्ट्रॅक्ट सांगितलं, मी तुमचं काम करीन, तुम्ही माझी चिंता करा. भक्त लोक त्यांचं नाव घेतो, चिंता नाही करत. भजन कीर्तन पूजन आपलं कर्तव्य कर्म करतात. तेव्हा चिंता केल्याने काही समस्याचं निदान तर होत नाही. वेळ आपला वाया. बसल्यावर चिंता करत आहे, चिंता करण्याने काय होईल? जे तुझ्या हातात आहे, जे तू करू शकतो ते कर. जे असेल आपल्या भाग्यात ते मिळते. चिंता केल्याने तू वर्तमान काळ जे कमव. आता परीक्षा आहे, नुसतं चिंताच करत आहे विद्यार्थी. काय होईल, पेपर कसा येईल, किती मार्क मिळतील. चिंता केल्याने समस्याचं काही हल निदान होत. म्हणून बहु चिंता करू नये. तुम्हाला म्हणते एक आहे चिंता आणि एक आहे चिता, है ना. चिता चिंता समाख्या, म्हणजे दोघे जे आहे जळवणार. चिता सुद्धा आणि चिंता सुद्धा. पण म्हणे घातक कोण आहे? चिंता. म्हणे का? आणि त्याचे दोन कारण आहेत. चिता फक्त एकदाच आपल्याला जाते आणि दुसरं मेल्यावर जात. पण चिंता तर काय आहे, जिवंत असताना आणि प्रत्येक दिवस आपला चिंतेमुळे काय जळून जातो, वाया जातो. एक अनुस्वाराचाच फरक आहे, चिंता आणि चिता. अनुस्वार. अच्छा, कधी कधी शास्त्रांमध्ये चिंतनासाठी सुद्धा चिंता शब्दाचा प्रयोग केला आहे. चिंतनासाठी तुम्ही चिंता करा, पण चिंता म्हणजे काळजी नाही. चिंता म्हणजे मनन. पण ते पाहावं लागेल कोणत्या संदर्भात आहे, कोणत्या श्लोकामध्ये. तर एक आहे चिंता, सर्वसाधारण भाषेमध्ये चिंता म्हणजे काळजी करणं, भीती वाटणं किंवा कल्पना करणं काय होईल. आणि दुसरा एक चिंतन. चिंता शब्द नकारात्मक, चिंतन सकारात्मक. पण म्हणतो की तू जरा चिंतन कर, असं म्हणून चिंता कर. चिंता करण्याचा आदेश नाही कोणी देत, कारण तिथं स्वतःच होत असतं. आहे की नाही? मी चिंता करत आहे, काळजी करत आहे. पण हा चिंतनाचा आदेश गुरु करेल, तू चिंतन कर. चिंता तू स्वतःहून करत आहे. आता मी सांगतो तू चिंतन कर. शास्त्र चिंतन, भगवत चिंतन, आत्मचिंतन. शंकराचार्यांनी तो श्लोक लिहिला ना, बालस्तावत क्रीडासक्त, तरुणस्तावत तरुणीसक्त, वृद्धस्तावत चिंतासक्त, परमे ब्रह्मणी कोपिनसक्तः. आणि सगळेजण आसक्त आहे. आसक्तीचा विषय वेगवेगळा आहे. बालस्तावत क्रीडा, तरुणस्तावत तरुणी, वृद्ध. तो आता पुढे आसक्त, काही करायचं नाही, तो चिंतेवरच चिंता करतो. नातू आला नाही, मुलगा आला नाही, तो कसं
शंकराचार्य म्हणतात, अरे बाबा तुझ्याकडे आता भरपूर वेळ आहे, तू त्या जगाची चिंता करण्यापेक्षा परब्रह्माचं चिंतन कर, तिथे आसक्त हो. पण आश्चर्य, परमे ब्रह्मणी कोपी नसत, परब्रह्मामध्ये कोणी आसक्त होत नाही, जगाची चिंता कर. एकाला सांगितलं, अरे तू आता चिंता करू नको घराची, एवढे लोक आहेत तरी ते काळजी करते. तो काय म्हणतो की कोणी करत नाही, मलाच काळजी करावी, चिंता करा. घरच्या लोकांना असं सांगितलं की हा असंच म्हणतोय, कोणी चिंता करत नाही म्हणून याला करायला तुम्ही सुद्धा करत नाही. तर ते काय म्हणतात, आता एक काम तो करत आहे तर तेच काम आम्ही करतो. ठीक आहे, तू हेच घरामध्ये असं बरंच काही होत असतं. तर इथे म्हणतात थोडीशी चिंता असली पाहिजे, उद्या काय होईल, परवा काय, पण 10 वर्षानंतरची चिंता आतापासून करू. बहुत चिंता करू नये, पुढे परस्त्री ते पाहू नये, पाप बुद्धीने पाहू नये. स्त्रीला, स्त्री माता आहे, त्यानंतर कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी दाखवू नये, परपीडा करू नये, विश्वासघात म्हणजे कोणाचा उपकार घेऊ नये. का अच्छा तिथे म्हणतात, ठीक आहे, अशी काही परिस्थिती आली तुम्हाला कोणाची मदत घ्यावी लागली तर घ्या, तो उपकार तसं तर घेऊ नये, पण जर उपकार तुम्ही घेतला तर काय करा, घेतला तरी दाखवू नये, त्याला फेडावे, परत तुम्ही त्याला काय मदत करा. काही आजकाल काय कोणी भेट देतात तर लगेच रिटर्न गिफ्ट हे आपण जर उपकार घेत राहिलो तर काय आपण त्या उपकाराखाली पूर्णपणे दबून जाऊ, आणि ती व्यक्ती समोर आली की मग आपल्याला आठवणे, अरे अजून मी याला दिलं नाही, अजून मी काही केलं नाही. तर आपल्या मनावर एक दडपण येते नाही, सतत कोणी उपकार करत आहे आणि मी काही केलं नाही त्यासाठी, तर आपण थोडं त्याच्यासमोर त्याच्या आधीन होतो, म्हणजे नजर मिळवली थोडी लाज वाटते. म्हणून म्हणतात उपकार घेऊ नये, पण ठीक आहे घेतलं तर परत. याला म्हणतात कृतज्ञता. काय शब्द आहे? कृतज्ञता. कृतम जानाति, त्यांनी काहीतरी केलंय याची जाणीव जेव्हा मला होईल तेव्हा मी काही करेन. आणि दुसरा शब्द काय? कृतज्ञ. ऐकलेला आहे? कृतम हंती, म्हणजे समोरच्याने उपकार केले, माझ्या मदत केली, पण मी विसरून गेलो, त्याला म्हणतात कृतज्ञ. म्हणजे फार कृतज्ञ, जेव्हा गरज होती तेव्हा झाला, आता विसरून गेलो. तर मग पुढे जर अशी वेळ आली तो मुळीच ते करणार. म्हणून कृतज्ञ, कोणी जर थोडी मदत केली तर त्याला. म्हणून भगवंताचा असं स्वभाव म्हटलेला आहे की रहती न प्रभुचित चूक किए की, करती सुरती सयबार किए की. म्हणजे तुम्ही एखाद चूक केली तर देव लक्षात ठेवत नाही, पण जर तुम्ही एकदा त्याचं स्मरण केलं तर 100 वेळा तो स्मरण करा. सयबार द्रौपदीला नाही, भगवंताला, कृष्णाला गरज होती ना, तिथे जाऊन पोट कापलं गेलं, रक्त निघत होतं. द्रौपदीने आपल्या साडीचा पल्लू फाडून भगवंताने लक्षात ठेवलं, आणि मग वस्त्र चिरणाच्या वेळेत अगदी त्यांनी मदत केली. म्हणजे एवढ्या चिंधीचा उपकार किती, साड्यांचा ढीग लागला, म्हणजे एकच साडी एवढी मोठी,
दुःशासन ज्याच्यामध्ये किती बळ आहे त्याच्या भुजान, तो सुद्धा थकला. नारी बीच सारी है की सारी बीच नारी है. असं आहे. नारीच्या मध्ये साडी आहे की साडीच्या मध्ये नारी आहे, लोकांना कळत नव्हतं. तर भाव बघा, तर घेतला तरी घेऊ नये. परपीडा करू नये, विश्वासघात परपीडा करू नये. आता एक फार सोपं म्हणजे सामान्य नियम आहे. परपीडा, दुसऱ्यांना त्रास, परपीडा सम नाही अदमाही. पुण्य ते पुण्य परोपकार, पाप ते परपीडा. अच्छा, पीडा म्हणजे फक्त शरीरानेच नाही, लोक खूप मानसिक पीडा देतात. घरोघरी मानसिक त्रास होतो. म्हणजे मानसिक त्रास, खायला प्यायला मिळते पण मनामध्ये फार ताण तणाव, चिंता, ही सुद्धा एक पीडा आहे. काही काही लोकांना अस्त्रशस्त्राची गरज नसते, शब्दच शस्त्राचं काम करतात. शब्दाने जबरदस्त पीडा, त्रास देतात, दुःख असं काहीतरी बोलून जातात किंवा तो दिवसभर त्याचा मूड ऑफ. तर ते म्हणतात परपीडा करू नये. पुढे म्हणतात शौचेवण असो नये, मळीन वस्त्र नेसो नये, जाणारास पुसो नये, कोठे जातोस म्हणोनी. हे तर सगळ्यांनी ऐकलं. पहिली सूचना काय, पावित्र्य असायला पाहिजे. शौचेवण असो नये, पवित्रता, स्वच्छता. पावित्र्य म्हणजे काय, स्वच्छ राहणं. थोडासा फरक आहे. पावित्र्य, स्वच्छता, सुंदरता, थोडा फरक आहे. पवित्र म्हणजे काय, तर म्हणजे ज्याच्यामुळे वातावरण सात्विक होतं. पवित्र आपण मंत्र म्हणतो, पवित्र पूजा करतो, हवन करतो, त्याने वातावरण पवित्र होतं. केरसोलीने आपण केर काढतो तर स्वच्छ होतं. फरक पडतो ना. स्वच्छ करायचं आहे तर झाडू पोछा, पवित्र करायचं असेल तर काहीतरी सत्संग, काहीतरी धार्मिक क्रिया केल्याने पवित्र. आणि शौच हे यम नियमामध्ये सांगितलं नाही पतंजली. शौच, तप, संतोष, स्वाध्याय, ईश्वर परिणाम, हे 10 नियम आहे. म्हणजे 5 यम 5 नियम. पहिला नियम आहे शौच. पूजेमध्ये सुद्धा आपण जेव्हा बसतो तर पवित्र होऊन बसतो, कारण देव पवित्र आहे. असं म्हटलेलं आहे, शिवो भूत्वा शिवम लिहिले. स्वतः पवित्र होऊन पवित्र देवाची पूजा. म्हणून एक मंत्र आहे, अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थातो यस्परे पुंडरीकाक्ष सबाय अभ्यंतर शुचि. सबाय अभ्यंतर, बाह्य अंतर शुचि हो. मग जे आहे जे काही पूजा वगैरे, आता 2 प्रकारची शुची, बाह्य आणि अंतरंग. बाह्य शुची म्हणजे आसन शुद्ध असायला पाहिजे, जागा शुद्ध असायला पाहिजे. शेणाने ते करतात ना, सारवतात, लिंबन, पवित्र होतं. गंगेचं पाणी प्रोक्षण पडतात, पवित्र होतं. एक बाह्य पवित्रता. अंतरंग पवित्रता काय, आता ही मी पूजा करत आहे, याने देव प्रसन्न हो. निष्काम भावनेने मी पूजा करते, मला काही स्वार्थ नको, जगाचं कल्याण, पवित्र भाव. तर अंतरंगामध्ये मी कपट किंवा स्वार्थ हे नसाल, तर असं पावित्र्य. अच्छा, पवित्र आपण राहतो तर आपल्याला बरं वाटतं. म्हणजे पहिला लाभ आपल्याला छान. नुसतं आपण स्नान करतो बरं वाटतं. जेव्हा ताप वगैरे येतो आणि स्नान वगैरे करत नाही तर सगळे
जो रोज स्नान करतो त्याला एक दिवस स्नान केलं नाही तर, हा जो आठवड्यातून एक दिवस करतो त्याची गोष्ट वेगळी, त्याला काही फरक पडत नाही. ठीक आहे, आज नाही तो उद्या आलाय परवा काय. पण जो रोज पवित्र राहण्याची सवय झाली, त्याचे स्वच्छ कपडे घालण्याची सवय, तर एक एक डाग त्याला सहन होणार नाही. जोपर्यंत तो स्वच्छ होणार नाही त्याला बरं वाटतं. तर ही सुद्धा काही सवय आहे पवित्र राहण्याची, स्वच्छ राहण्याची. तर शौचे विनाशो, मळीन वस्त्र नेसो नाही. पुढे आलंच मळीन वस्त्र. वस्त्र काय स्वच्छ नाहीये. वस्त्र स्वस्त असले तरी चालते, महागडे वस्त्र घालायची काही गरज नाही, पण स्वच्छ असते. तेव्हा किती महाग तुम्ही कपडे घातले पण अगदी मळीन आहे, घाण आहे, तर लोकांनी काय त्या महाग वस्त्राची शोभा नाही. लोकांचं लक्ष तिकडे जातं ना, त्या मागा म्हणजे किमतीकडे लक्ष जाणार नाही. काय डाग लागलाय, माती लागली तिकडेच. तर म्हणे मळीन वस्त्र, मळीन वस्त्राने परत आपल्या मनावर परिणाम होतो. हे सगळं आपल्यासाठीच आहे, दुसऱ्यासाठी नाही. मळीन वस्त्र घालून, अरे तू असं नाही का मळीन वस्त्र नाही सोड. समोर जाऊन तुला काय करायचं, मला आपल्यासाठी. छोट्या छोट्या गोष्टी आहे या. लहानपणापासून जर संस्कार दिले तर आहे की नाही, तो मुलगा किंवा मुलगी उत्तम होईल की. मग पुढचं सगळ्यांना माहिती, जाणारा असो नये, कोठे जातोस म्हणून हे लहानपणापासून आपल्याला शिकवलंय. अरे कुठे जाण्याचं विचारायचं नाही, उगीच विचारून त्याचं मनस्ताप होईल. त्याला कुठे जात असेल, तो काय करायला जात असेल, उगीच व्यत्यय डिस्टर्ब होईल म्हणून विचारत नाही. कोणत्या मनस्थितीमध्ये आहे तो कमी, तर म्हणे मग म्हणता व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी. व्यापकपण सांडू नये. व्यापकपण, व्यापकपण म्हणजे उदार, औदार्यता. आपला अंतःकरण कसं पाहिजे, म्हणजे व्यापक असायला पाहिजे. आकाशाप्रमाणे किंवा समुद्राप्रमाणे. समुद्रामध्ये सगळ्या नद्या येतात, येऊ दे येऊ दे, तरीच तो काय बंद नाही करत, स्टॉप आता तो येऊ शकतो. म्हणजे उदार उदार चित्त असायला पाहिजे. उदार चरितानां तो पुढे माहिती काय प्रसिद्ध वाक्य, पण म्हणे याच्या पुढचं आहे आम्हाला माहिती. उदार चरितानां तू वसुधैव कुटुंबकम. अरे म्हणायचं हे तर माहिती आहे, वसुधैव कुटुंबकम तर माहिती आहे ना. त्याच्या आधी आहे उदार चरिता, म्हणजे ज्याचं उदार चरित्र असतं त्याच्यासाठी पूर्ण वसुधा काय आहे, कुटुंब. हे विश्वची माझे घर. कोणासाठी, त्यामुळे जो चराचराशी एक रूप झाला आहे त्याच्यासाठी. हे विश्वची माझे घर. ऐसी ज्याची मती, असं ज्ञानेश्वर मांडले महाराज. किंबहुना चराचर एकच. तर वसुधैव कुटुंबकम, वसुधा कुटुंब म्हणजे परका कोणीच नाही. आपले पंतप्रधान खूप वेळ बोलत असतात वसुधैव कुटुंबकम. आम्ही ह्या मताचे आहोत, आपली संस्कृती अशी आहे. हे आजकाल जे आपण ग्लोबलायझेशन, ग्लोबलायझेशनच मराठी म्हणजे संस्कृतमध्ये. ग्लोबलायझेशनला मराठीत काय शब्द, वैश्विकरण. जागतिकीकरण. चला आजकाल काय लोकल नाही, ग्लोबल. लोकल ते ग्लोबल व्हायचं. ग्लोबल म्हणजे काय, पूर्ण जग एक जणू काही
कुटुंब आहे. म्हणून म्हणतात ना, सगळे देश आता इतके जवळ आले आहे, इतका त्यांचा संपर्क आहे, घेणं देणं आहे, आदान प्रदान, व्यापार, व्यवसाय, म्हणजे एक देश दुसऱ्या देशाशिवाय राहू नाही शकत. आता अशी परिस्थिती, कोणी ऑइल देत आहे, कोणी काही देत आहे, एकमेकाला मदत करून तेव्हाच गरजेचं. तर म्हणजे व्यापक जर नसेल, एक देश म्हणजे नाही मी फक्त माझी वस्तू माझ्याकडेच कोणाला देणार नाही, त्या देशाला सगळं तर काही नाहीये, दुसरे देश पण निर्बंध. म्हणून व्यापक असायला पाहिजे. इकॉनॉमी जेव्हा ओपन होते ना, म्हणजे व्यापक असते, तेव्हाच म्हणून समृद्धी सुद्धा येते. अर्थशास्त्र ज्याला म्हणतो इकॉनॉमी. तर इथे सूत्र दिलेलं आहे, व्यापक उदार असायला पाहिजे. रामाचं एक भजन आहे रामावर, तुलसीदास लिहितात, ऐसो को उदार जग माही, बिनु सेवा जो द्रवय दीन पर, राम सरिस को. म्हणजे रामापेक्षा उदार कोण असत? बिनु सेवा, सेवा तुम्ही नाही केली तरी तो द्रवित होतो. तिथे वर्णन आहे की पहा वानरांनी काय सेवा केली. असं म्हणतात देव किती उदार आहे. दृश्य असं आहे की झाडाखाली भगवंत बसतात आणि वर सगळे कोण बसले? वानर. तर म्हणे पहा ही देवाची कृपा आहे. देवानी काय केलं? वानरांनी सेवा केली तर वानरांना आपल्यापेक्षा उच्च स्थान दिलं. डोक्यावर बसले, दुसरा अर्थ नाही डोक्यावर बसतो. प्रभू तरुतर कपी तरुतर दार पर, वानर वर बसले, प्रभू खाली बसले. ते किए आप समान, देवाने आपल्यासारखं त्यांना. तर याला म्हणतात व्यापक. अथवा एक नर आहे आणि एक वानर आहे, पण मैत्री केली आणि त्यांना सुद्धा तेवढंच उच्च पूजनीय स्थान. तर म्हणे असा व्यापक असायला पाहिजे, संकुचित वृत्ती नसायला पाहिजे. त्यानंतर म्हणतात पराधीन होऊ नये. पराधीनता, पराधीन सपने सुख नाही. पराधीन माणसाला सुख मिळत नाही. गदी माडुंकरांनी केले ना, पराधीन आहे जगती पुत्र बाळ, दोष राग. पराधीन पण आपल्याला पराधीनता नको आहे, स्वाधीनता पाहिजे. आणि मग स्वातंत्र्य आपल्याला प्रत्येक स्तरावर पाहिजे. सामाजिक स्तरावर पाहिजे की नाही स्वातंत्र्य, राष्ट्रीय स्तरावर, वैश्विक स्तरावर, वैयक्तिक स्तरावर. जास्त बंधन किंवा पराधीनता परिणाम होते. कोविड वगैरे आलं, किती लोक परेशान झाले. पराधीन, हे नाही करायचं, ते नाही करायचं, असं नाही करायचं. पराधीनता आपल्याला दुःखद का वाटते किंवा चांगली वाटत नाही का? याच्या पाठीमागे कारण काय? याच्या पाठीमागे कारण असं आहे की आपला जो स्वभाव आहे, आपली प्रकृती आहे आत्म्याची, ती कशी आहे? स्वतंत्र. आत्मा नित्य मुक्त आहे. आत्म्याचा स्वभावच मुक्त राहणे, म्हणून आपल्याला पराधीनता आवडते. तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल वेदांतामध्ये आपण सगळे आनंदासाठी प्रयत्न करत आहोत. का? तर म्हणे कारण की माझा स्वभाव काय? आनंद आहे. सगळ्या वस्तू आपापल्या स्वभावाकडे जातात. एक पक्षी आहे, त्याला जर पिंजऱ्यामध्ये ठेवलं तर त्याला तडफडतो. संधी पाहतो की जर त्याचं उघडलं असतं तो उडून जातो. कारण बंद राहणं त्याची प्रकृती नाहीये, त्याचा स्वभाव नाहीये. जगामध्ये प्रत्येक वस्तूचा एक स्वभाव. तर आत्म्याचा स्वभाव काय? स्वतंत्र. म्हणूनच सारखे आपले शास्त्र काय म्हणतात की तुम्ही
मुक्तीसाठी प्रयत्न करा, तो तुमचा खरा स्वभाव. सगळे शास्त्र एकाच दिशेकडे आपल्याला नेतात, मोक्ष. कारण बंधन हे आगंतुक आहे. आगंतुक म्हणजे आलेलं आहे, हे सहज नाहीये. लक्षात नाही का? विचार करायचा. जेवढे बंधन आहे ते निर्मित केलेले, आपण बनवले. बंधन कृत्रिम आहे, मुक्ती सहज आहे. म्हणून प्रयत्न हाच केला पाहिजे की माझ्या स्वभावाकडे मी वळतो. तर म्हणतात इथे पराधीन, परस्वाधीन होणं. आता जसं आपला वय वाढतं, मग आता काय परस्वाधीन होतं, तर त्याला फारच वाईट वाटतं. आत्तापर्यंत तुम्ही किती स्वाधीन होतो, इकडे जाऊ शकतो, तिकडे जाऊ शकतो. आता सगळ्यासाठी काय डिपेंडन्सी निर्भर. आणि ते काही चांगली म्हणजे काय म्हणतात, मनामध्ये चांगलं वाटत पराधीन. म्हणून ते म्हणतात की प्रयत्न हाच केला पाहिजे, स्वाधीन. आणि आपले ओझे घालू नये, आपले ओझे दुसऱ्यांना टाक नाही, हे करू नये. आपलं ओझं स्वतः सहन केलं. त्यानंतर म्हणतात बहुत अन्न खाऊ नये. हे जरा विचार केला पाहिजे. बहुत अन्न खाऊ नये म्हणजे पाहिजे सुद्धा परत बहुत लावलेलं आहे. अन्न खाऊ नये याचं नाही, बहुत. आता बहुत, आता बहुत शब्द सुद्धा काय म्हणजे फार जास्त. आता ते म्हणतात हा शब्द सुद्धा काय अपेक्षित. मी काही जास्त नाही, कारण 8-10 पोळ्या खातो म्हटलं. याच्यासाठी 8-10 म्हणजे बहुत नाही. आता कोणाला म्हणा जास्त अन्न किंवा कमी अन्न, याची परिभाषा काय? आता त्याची भूक असेल तर ठीक आहे. त्याला आता भीम आहे, भीम, त्याला जर 2-4 वगैरे तुम्हाला माहिती आहे, जेव्हा ते भिक्षा मागून आणायचे तर त्या भिक्षेचे 2 भाग करायचे. अर्ध्या भागामध्ये सगळेजण खायचे, अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी, कुंती. आणि अर्ध्या भागामध्ये भीम एकटा. त्याच्यासाठी ते बहुत नाही करणार. तर आता याचं लक्षण काय? बहुत अन्न खाऊ नये. बहुत म्हणजे असं आहे, असं म्हणतात की एक पोळी खायची जागा असेल तेव्हा तुम्ही जेवण काय करा, थांबवा. आपण म्हणतो सावकाश, जेव्हा सावकाश. सावकाश म्हणजे एक हळूहळू, पण तो अर्थ नाही. सावकाश म्हणजे अवकाश. अवकाश म्हणजे मोकळी ठेवा, स्पेस, आकाश. शंकराचार्यांनी गीतेच्या भाष्यामध्ये लिहिलंय, अर्ध पोट अन्नाने भरा, एक चतुर्थांश पाण्याने, 1/4 रिकामा. बहुत म्हणजे इथपर्यंत जे आपण खातो. आता कसं तरी होतंय, मला डॉक्टरकडे जावं. तर मग याला म्हणतात बहुत. अच्छा, बहुत अन्न खाऊ नये का? तुम्ही अशी का म्हणजे आम्हाला सांगा. तर अन्न जास्त खाल्ल्याने काय होते? झोप येते. का झोप येते? तर पहा, पृथ्वीचा अंश आपल्या पोटामध्ये जातो. आणि पृथ्वी कशी आहे? जड आहे. आपण सुद्धा जड होतो. गुढी छान सांगतात की जेव्हा आपण जेवतो आणि खूप खाल्लंय, बसलो आपण, तर सारखं आपण खाली, तेवढे खाली का आपण पडतो? डुलकी येते ना, थोडे खाली यासाठी आपलं डोकं परत पडतं. पृथ्वी म्हणते आता परत माझ्याकडे येऊ. पृथ्वीचा अंश गेलाय ना, पृथ्वी अट्रॅक्ट करते, ओढते. बहुत अन्न. त्यानंतर म्हणतात अन्न आणि दुसरे निद्रा.
बहुत निद्रा करू नये, फार जास्त झोपू नये. फार जास्त झोपल्याने तमोगुण वाढतो आणि फार जास्त झोपल्याने फक्त वेळ वाया जातो. निद्रा, आता निद्रेची सुद्धा गरज आहे. आता बहुत निद्रा, लहान बाळ आहे त्याचं किती 12 तास 15 तास, तर त्याला किती गरज आहे. पण आता मोठा माणूस झाला 6 तास झोप पाहिजे आहे ना. काही लोक 6 तास आमच्या गुरुदेवांना पाहिजे 11 वाजता 10 वाजता झोपायचे आणि 3 वाजता पहाटे. आपल्या प्रधानमंत्री असं म्हणतात की 4 तास झोपतात 3 तास. तर ज्याला भरपूर काम करायचं असेल मग त्याला तर झोप कमी घेतली. त्यामुळे बहुत निद्रा करू नये. तर निद्रेचे अनेक नियम आहेत. दिवसा झोप नाही आहे, पण म्हणजे अर्धा तास झोपावं. त्याला इंग्रजी म्हणतात पॉवर नॅप. बरं आहे, थोडंसं अर्धा तास तसं ठीक आहे असं म्हणतात. त्याने तुम्ही एकदम फ्रेश होता. बहुत निद्रा करू, बहुत दिवस राहो नये पिसुनाचे. बहुत दिवस कुठे राहू नये, पिसुनाच्या. पिसून म्हणजे कोण? पिसून म्हणजे कोण माहिती का? दुष्ट माणसा. पिसून शब्दात येते म्हणजे दुष्ट माणसाकडे बहुत राहू नये, जास्त राहू नये. म्हणजे आधी तर प्रयत्न आज करायचा की तिथे राहू नये, पण जर राहायची वेळ आली तर अगदी 2-4 तासासाठी किंवा 1 दिवस. म्हणजे असं काम न म्हणता त्याच्याकडे काय जास्त राहू नये. याचं काय कारण आहे? काय कारण सांगा. दुष्ट माणसाकडे जर आपण जास्त राहिलो काय होईल? दुर्गुण लागतो त्याचा संग दोष. त्यानंतर काय होईल माहिती आहे? अन्नाचा दोष. आणखीन एक दुष्परिणाम जगामध्ये आपली प्रतिमा दिली की हा सुद्धा आता याच कॅटेगरीमध्ये आहे. कारण आता इतक्या दिवस राहतो मित्र आहे तर जरी तो तिथे असंग होऊन राहिला तरी लोकांच्या नजरेमध्ये तर आता तोही दुष्ट. बरेच त्याचे काय त्याचं नुकसान आहे, हानी आहे, मन खराब होईल. आणि पहा चुकीच्या सवयीला लोक लागतात. असं काय दुष्ट माणसाच्या संगतीमध्ये राहिलो तर तो चांगला होईल याची शक्यता कमी आहे. याचं एक कारण आहे की आपला जो चांगलेपणा आहे, चांगलेपणा तो तेवढा स्ट्रॉंग नाही, त्याला दुष्टपणा स्ट्रॉंग. आता गुणांचे आपण पाहतो ना, दुःसंगती लगेच ते बिघडतात. इतके त्याने संस्कार वगैरे आपण देतो पण त्याचा प्रभाव किती कमी होतो दुसऱ्याचा लगेच. कारण सोपं असतं ना खोटं बोलणं, हे करणं ते करणं. तर दुष्ट म्हणजे काय? दूषित मन. दुष्ट धातूपासून दुष्ट शब्द होते. ज्याचं मन दूषित आहे, घाण आहे, त्यामुळे जास्त त्याच्या बरोबर राहू नये, त्याच्या घरी राहू नये. मग म्हणतात आपल्याची गोही देऊ नये, आपली कीर्ती वर्णू नये, आपले आपण हसू नये, गोष्टी सांगू. इथे म्हणतात आपल्याची गोही देऊ नये. गोही म्हणजे माहिती गवाही. गवाही म्हणजे साक्ष. म्हणे हा आपला माणूस आहे, माझा माणूस आहे म्हणून साक्ष मी द्यायला जातो. त्यांनी जरी गडबड केली असेल तर मग साक्ष देऊन जरी तो तुमचा असेल. आपल्याची गोष्ट म्हणजे आधी पाहून घ्या काय त्यांनी बरोबर केलं की मग ठीक. दुसरे जे म्हणतात आपली कीर्ती वाढवू नये. एक आपली स्तुती करू नये. मूर्खाचं लक्षण स्वतःची स्तुती करतो.
आपली कीर्ती स्वतःच्या मुखाने केल्याने काय होतं माहितीये, आपलं पुण्य जे आहे ते नष्ट होतं. आपण जे मिळवलेलं आहे ते सगळं आवडून नष्ट होतं. म्हणून म्हणतात पुण्य हे गुप्त ठेवलं पाहिजे. जे मी काय केलं जास्त सांगू नका, सांगितल्याने ते वाया सगळं व्यर्थ जातं. काही काही गोष्टी अशा आहेत ज्या गोपनीय जर ठेवल्या तर वाढतात. त्यामुळे पुण्य आहे. आणि दुसरं रोग. रोग जर झाला असेल तर लगेच डॉक्टरकडे जाऊन त्याचा उपचार, नाही तर तो वाढत जाईल. मग लोक सांगत नाही, जात नाही, मग सेकंड स्टेज, थर्ड स्टेज वगैरे होतं. माझा डॉक्टर म्हणतो अरे आधी आला असतं तर फक्त एक गोळीनी काम झालं असतं, आता तर मेजर ऑपरेशन. तर लगेच आहे. पण पुण्य काय आहे? पुण्य सुद्धा वाढतं. पुण्य तर वाढवायचं. त्या नहुष राजाची गोष्ट आहे. नहुष राजा, त्याला इंद्रपद मिळालं. आता त्या इंद्राला ईर्ष्या होत आहे, आता वेळेला खाली पाडलं पाहिजे. त्याला तो विचारतो अरे तू काय काय पुण्य केले जरा सांग, कशामुळे तू इथे पोहोचला. आता तो सगळं सांगू लागला. त्यामुळे हळूहळू त्याची शक्ती क्षीण झाली. मग त्याला एक असा धक्का दिला, पुष्कळ खाली. स्वतःची कीर्ती, आपली कीर्ती वाढवू नये. त्यानंतर म्हणतात आपले आपण हसू नये, गोष्टी सांगू नये. आता काही गोष्ट सांगत आहे, स्वतःच एवढा हसत आहे. आता काही विनोद वगैरे असतो ना, तर म्हणजे थोडी छान मुळीच हसत नाही. आणि मग सगळे लोक जेव्हा विनोद ऐकतात एकदम कळकळ असतात. पण जर स्वतःच आपण हसलो जो सांगणार आहे तर ते बरोबर काय म्हणतात, ते सांगण्याची पद्धत आपले आपण हसतो. मग इथे म्हणतात व्यसनाबद्दल म्हणतात धूम्रपान घेऊ नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये, बहुत कांसी करू नये, मैत्री करा. धूम्रपान घेऊ नये. धूम्रपान, धूम्र काय डोक्याला पिता. आता बा आधीच्या काळात सुद्धा काय ते चिलम वगैरे धूम. एकाला विचारलं सिगरेट कशाला म्हणतात, सिगारेट. त्यामुळे ज्याच्या एका टोकावर धूर असतो, दुसऱ्या टोकावर मूर्ख असतो. त्याला म्हणतात म्हणजे आपलं नुकसान करत आहे. आपले जे फुफ्फुस असतात ना, लंग्स, जो धूम्रपान करत नाही त्याचे लंग्सचा जर फोटो काढला आतमध्ये तर एकदम लाल कोमळ असतं. आणि धूम्रपान केल्याचं असं म्हणतं काळं काळ असतं. जर भिंतीला काळ पेंटिंग तसं त्याच्या असं चित्र आहे. त्यामुळे धूम्रपान व्यसनाच्या आहारी जाऊ. आणि दुसरं उन्मत्त द्रव्य, धूम्रपान किंवा दुसरं मग मदिरा, दारू जास्त सेवू नये. त्याच्यामुळे काय किती घर तुटतात, किती भांडण होतात. नवरा बायको भांडण, मारामारी, मारहाण, काय काय होतं. पण आजकाल सध्या आता याचाच प्रकार वाटतो. गर्दी पार किती असते तुला. तर एक जरा याच्यापासून सावधान. उन्मत्त द्रव्य. मग पुढे म्हणतात कामे वेळ राहू नये, नीच उत्तर साहू नये, आसुदे अन्न सेवू नये, वडिलांचेही. आणि कामे वेळ म्हणजे काही ना काही काम केलं पाहिजे, कामाशिवाय राहिलं नाही पाहिजे. कामावर जर आपलं मन गुंतून राहिलं तर काय मनाला इतर भरकटण्याची काय संधी मिळते. काय म्हणतात ते खाली दिमाग शैतान काय करतात मराठीमध्ये रिकामा
23 वर्ष हे मराठीने झालं. इंग्लिश आणि हिंदी मध्ये नाही, पण मराठीमध्ये रिकामाचा शैतान. हा मग शैतान. तर म्हणून काय काही ना काही करत राहा, पण काही ना काही करत राहा म्हणजे इथे सुद्धा परत सावध आहे. इकडे मारामारी करत आहे, इकडे तिकडे काही ना काही असं काम करायचं. स्वतःचं कल्याण आत्मोद्धाराय जगद्हिताय, स्वतःचा उद्धार जगाचं कल्याण. संतान जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. त्यामुळे पहा कामे विणगाव केले. अमेरिकेमध्ये पहा लोक सतत करत राहतात, फार डायनॅमिक ऍक्टिव्ह, म्हणून तिकडे फार विकास. अमेरिका किंवा परदेशामध्ये. भारतामध्ये काय आपण 10 वाजता 11 वाजता सुरू होतं, ते 7 वाजता सुरू होतात सकाळी. आणि त्याचे घड्याळ सुद्धा बदलतात. डे टाइम सेव्ह म्हणतात आहे तिकडे. म्हणजे जेव्हा उजेड जास्त असतो मग तेव्हा वर्किंग आवर सुद्धा ते चेंज करतात. तेव्हा हिवाळ्यात काय होतं, दिवस कमी होतो तर ते प्रकाश कमी होतो ना. आता आपण 10 ते 5 जातो, पण 4 वाजता अंधार पडतो. तर आधीच तर तिकडे असं नाही. आता म्हणजे जास्त प्रकाश आहे तर टायमिंग बदलतो, म्हणजे जास्तीत जास्त काम करायचं. हा सिद्धांत. कामे आहे नीच उत्तर सावू नये. म्हणजे कोणी नीच म्हणजे अगदी खालच्या दर्जाचा आणि तो काही बोलत आहे त्यामुळे त्याचं सहन करू नये. वाटते ते काही बोलत आहे आणि सहन करत आहे तेवढे नाही, त्याला उत्तर दिलं पाहिजे. पुढे म्हणतात तोंडी सिवी असू नये. सिवी म्हणजे शिवी. तोंडी सिवी असू नये, दुसऱ्यास देखून हसू नये, पुणे अंगी संचारू नये कुळवंतांचे. आणि जास्त शिवी गाडी करू नये. आवत गाली एक आहे, उलटत होय अनेक. समोरचा शिवी असेल तुम्ही नका देऊ, तुम्ही दिलं तर दुप्पट होईल, तो परत देखील. म्हणून आपल्या वाणीला शुद्धच ठेवा. त्याच्यामुळे दुसऱ्या देखून हसू नये, दुसऱ्याला बघून हसू नये. म्हणजे काय, इथे हसी म्हणजे काय, थट्टा चेष्टा करत आहे तो भाव नसावा है ना. कुठे हसायचं, किती हसायचं हे सगळं आहे. तर नुसतं पाहून हसत आहे, समोरच्या का हसत आहे, एक कारण नसताना जर कोण आपल्याकडे हसत असेल तर इट इज नॉट गुड मॅनर्स. शिष्टाचार. याप्रमाणे इथे आणखीन बरेच काही सांगितले. उद्या आपण पूर्ण करू. थांबतो, थोडंसं दाखवायचं आहे. इथे एक आहे होई आणखी की समयी यावा चुको नये, सत्व गुण सांडू नये, वैरी आसरंडू नये, शरणार्या. म्हणजे प्रसंग पडेल तेव्हा दुसऱ्यास मदत देण्यास चुकू नये. समयी म्हणजे असा प्रसंग आला आहे की मदत करायची, म्हणजे लगेच त्याचा फायदा घ्या, मदत करा. सत्वगुण सांडू नये. आणि पुढे तर काय म्हटलंय, जो वैरी आहे, शत्रू आहे, तो जर शरण आला तर त्याला सुद्धा काय स्वीकार करा. असं नाही की शत्रू आहे म्हणून तर इतकं बा मोठेपणा आहे. उदाहरण म्हणतो ना व्यापकपणा. फक्त ओव्या वाचल्याचा अर्थ उद्या तो अल्पधने मागो नये, हरिभक्तीस लागो नये, मर्यादेवर चालू नये, पवित्रजनी. अंधारी हात घालू नये, दुष्टपणे विसरू नये, स्नान संध्या सांडू नये, कुळाचार खंडू नये, अनाचार मांडू नये, हरिकथा सांडू नये, निरूपण तोडू नये, परमार्थास मोडू नये, प्रपंच बळे, देवाचा नवस उडवू नये, आपला धर्म उडवू नये, भरते भरी भरो नये, विचारे
निष्ठुरपणा धरू नये, जीव हत्या करू नये, पाऊस देखून जाऊ नये अथवा अवकाळी. म्हणजे आता पावसाच्या जाऊ नका, सत्संगासाठी नाही बघा. आज तो पाऊस येईल, आज कॅन्सल. प्रवासात पाऊस जर येत असेल तर जरा थांबा. उद्या